आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान भाग पहिला प्रकरण 4 आगरताळातील आमची रामोशी वाडी. आमच्या वाड्याच्या उजव्या हाताच्या दिशेनं आमची लांबच लांब अशी शेतं पसरलेली होती. वास्तविक तो सर्वच परिसर आमचा म्हणजे खोतांचा होता. आमच्या वाड्याच्या समोरच्या डाव्या बाजूला आमच्या त्या संरक्षक चिनी भिंतीच्या जरा दूरवरच आमचं आगरताळा हे रान होतं. तिथे आमच्या सातमाईंची काष्टा रामोश्याची रामोशी वाडी होती. त्या रामोशी वाडीत माझ्या आजोबांनी काष्टा रामोश्याला गवतानं शाकारलेल्या झोपड्या बांधून दिलेल्या होत्या. काष्टा रामोश्याला माझे आजोबा यशवंतराव खोत यांनी सर्व शेताची देखभाल करण्यासाठी म्हणून आश्रय दिलेला होता. या काष्टा रामोश्याला नंतर कुलू आणि किरय्या हे 2 मुलगे झाले. कुलू किरय्याची लग्न झाली. त्यांच्या मुलांचे संसार या झोपड्यात सुरू झालेले होते. आमच्या आजोबांनी वाटमारी करून पोट भरणाऱ्या या काष्टा रामोश्यावर विश्वास ठेवून त्याला राहायला ही झोपडी आणि पोटाला भाकरी दिली आणि त्याबरोबर मानाचं जिणंही दिलेलं होतं. ही रामोशी वाडी आमच्या सातमाईंच्या वाड्याला धरून होती. माझ्या आजोबांचा काष्टा रामोश्यावर फार विश्वास होता. त्यांनी देखील त्यांच्या त्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिलेला नव्हता. हे सर्वच कुटुंब आमच्या शेतात राबत होतं. कधी नवसाचं बकरं कोंबडं ते तोडून देत. हे रामोशी 4 भाकऱ्या 4 कांदे आणि थोडं धान्य दिलं की तुमच्यासाठी काहीही करण्यास तयार होत असत. खरं तर या रामोश्यांवर संपूर्ण विश्वास असा टाकता येत नव्हता, पण त्याला आमचा हा काष्टा रामोशी अपवाद होता. आजोबांच्या प्रत्येक कामात हा सावलीसारखा उभा असे. पुढे आमच्या या आगरताळा रानाला खोतांची रामोशी वाडी हे नाव रूढ झालं. माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर काष्टा रामोश्यानं माझ्या आजीला फार मदत केली होती. आजोबांनंतर ती रामोशी वाडी माझ्या आजीच्या छत्राखाली राहू लागली. ती आजपर्यंत आहे. आमच्या खोतांच्या या काष्टा रामोशी वाडीनंतर आरा काका, सदप्पा काका, लंगड्या किन्ना काका, खालच्या आळीचे खोत या सर्वांच्या आपापल्या रामोशी वाड्या त्यांच्या त्यांच्या शेतात होत्या. त्या सर्व रामोशी वाडींचं नेतृत्व काष्टा रामोशीकडेच होतं, कारण त्याच्याच ओळखीनं ते सर्व रामोशी इथे आलेले होते. तसे माझे बाबा आणि काका आमच्या मोठमोठ्या शेतांची कामं या रामोशी वाडीच्या मदतीनंच आटपत असत. ते सर्वजण या रामोश्यांबरोबर स्वतःही राबत. या सर्व रामोशी वाड्या आपापल्या मालकांना धरून मांजरवाडीत खूप सुखासमाधानानं राहत होत्या. कधी कोणाच्या गोठ्यातलं एखादं जनावर 4 पाय ताठ करून पडलं की 4-5 दिवस तरी आमची रामोशी वाडी खमंग वासानं दरवळत राहायची. त्यावेळी गावातली सर्व भटकी कुत्री एकत्र जमून या रामोशी वाडीच्या जवळपास घुटमळत एकमेकांच्या अंगावर गुरगुरत काही मोठी मोठी हाडं चगळीत राहत. त्यावेळी मांजरी वाडीतील तमाम भटक्या कुत्र्यांचाही दिवाळी दसरा सुरू असे. ही रामोशी जात वाटेल ते खात असे आणि काही नसलं की 4-4 दिवस उपवाससुद्धा काढत. गिधाड, रानमांजरं, रानउंदीर, ससे, रानडुक्कर, रानकवडे, साप, मुंगूस काहीही त्यांच्या गाडग्यात शिजत असे. चुलीवर शिजलेलं पोटाच्या खळगीत घालून ढेकर द्यायचा एवढंच त्यांना माहिती होतं. त्यांचा अगदी साधा सरळ नियम होता की जे काही निसर्गात जिवंत आहे ते सर्व त्यांच्या खाण्यासाठीच आहे. कधी अवचित कोणाच्या उसाच्या फडात रानडुक्कर घुसलं की मात्र ह्या रामोश्यांची अगदी चंगळ उडत असे. ते आमच्या रामदास काकांकडनं दारूसाठी पैसे आजीच्या नकळत मागून घेत. अर्थात रामदास काकाही त्यांनी पैसे मागितले की चटकन देत. आमच्या आजोबा आजीबरोबरचा काष्टा रामोशी आता म्हातारा झाला होता. त्यामुळे आता कामांचा सगळा कारभार त्याची मुलं कुलू आणि किरय्या हे सांभाळत होते. तरीही आमच्या आजीला काही अडचण आली की ती लगेच काष्टा रामोश्यालाच वाड्यात बोलवून घ्यायची. काष्टा रामोशी देखील आजीचं ते काम आपल्या पोरांकडनं व्यवस्थित करून घेत असे. आता आमच्या या रामोशी वाडीत आणखी दुसरे 4-5 रामोशी आजीची परवानगी घेऊन काष्टाच्या ओळखीनं राहायला आलेले होते. अर्थात ते सर्व काष्टा रामोश्याचे नातेवाईकच होते. आमच्या खोतांची ही रामोशी वाडी त्यांच्या बायकांनी मात्र अगदी छान नीटनेटकी स्वच्छ ठेवलेली होती.
नेहमी वशाट खाणारे हे रामोशी आपल्या झोपड्या मात्र फार स्वच्छ ठेवत. त्याच्या मानानं आमचा सातमाईचा धनधान्यांनी भरलेला वाडा कमी स्वच्छ वाटे. त्यांच्या गवतांनी सुरेख शाकारलेल्या झोपडीच्या अंगणात 4-5 लेकूरवाळ्या कोंबड्या नेहमी चरत असायच्या आणि खुंट्याला बांधलेली बकरी बाभळीची पानं शेंगा खात मध्येच बे बे करून ओरडायची. त्यांच्या त्या सारवलेल्या अंगणाच्या कडेकडेला माझी फार आवडती 5 पाकळ्यांची शेंद्री रंगाची लांब दाड्यांची फुलांची झाडं अगदी ओळीनं लावलेली होती. या फुलाला 5 पाकळी फूल असं नाव होतं. या गंधहीन फुलांनी जेव्हा त्या रामोश्यांची अंगणं भरून जात त्यावेळी मी, सगुणा, आमच्या यमी, चिंगी आणि मंजी त्या अंगणात जाऊन ती फुलं तोडून केसात माळायचो. त्या शेंद्री फुलांभोवती उडणारी ती अनेक रंगांची फुलपाखरं हळूच पकडण्यासाठी तिथे तासनतास रेंगाळत राहायचो. पण ती छोटीशी सुंदर फुलराणी कधी आमच्या हाताला लागेल तर शपथ. त्या फुलराण्या त्या सुंदर 5 पाकळी शेंद्री फुलांवर बसत आणि आमचा नाजूकचा हात त्यांना धरायला जरा पुढे आला की त्या पटकन उडून जात. देव जाणे त्यांना ते कसं कळायचं. मी तुम्हाला सांगते, हे रामोशी काहीही खाऊ देत पण त्यांची घरं मात्र फार स्वच्छ असत. ही रानपाखरासारखी स्वच्छंदी असलेली रामोशी जात एखाद्या शेंडीवाल्या ब्राह्मणासारखी स्वच्छ राहत होती. एकदा काय झालं, मी भाकरी खात असताना माझ्या आईला म्हणाले, ए आई, आपल्या सर्वांच्या खोल्या बघ कशा धान्याने भरून कळकट्टे आहेत. जिथे पाहावं तिथे एखादं पोतं भिंतीला टेकलेलंच आहे. या पोत्यांमुळे इथे नीट झाडताही येत नाही. आमच्या रामोश्यांच्या झोपड्या बघ कशा रिकाम्या स्वच्छ आहेत. तेव्हा अनुभवानं शहाण्या झालेल्या आईनं एकवार माझ्याकडे बघितलं आणि तव्यावरची भाकरी परतवत ती हलकेच मला म्हणाली, सरस्वते, आपल्या घरात सातमाईंच्या आशीर्वादानं धान्याच्या गोण्या भरलेल्या आहेत. त्यामुळे तुला आपलं घर भरलेलं दिसतं. तर त्या बिचाऱ्या रामोश्यांकडे घरात भरून ठेवायला काही सुद्धा नाही. त्यामुळे त्यांचं ते रिकामं घर तुला स्वच्छ दिसतं. आता सरस्वते, तूच मला सांग की तुला भरलेलं घर आवडेल का रिकामं घर आवडेल. त्यावेळी मला माझ्या आईच्या बोलण्याचा मतितार्थ समजला होता. मग मी मान खाली घालून तिला म्हणाले, आई, मला भरलेलं घरच आवडेल, अगदी ते कळकटं असलं ना तरी. त्यावर माझी आई हसली होती. आमच्या ह्या रामोश्यांच्या काळ्या सावळ्या बायका मात्र लेण्यातनं एखादं सुंदर शिल्प सजीव व्हावं तशा नाकी डोळी अत्यंत रेखीव होत्या. त्यांचा तो प्रमाणबद्ध बांधा, रेखीव वक्षस्थळं आणि हलणारी नाजूक नितंब कोणाचंही लक्ष खेळवून ठेवत असत. या बायका धोत्रासारखं आखूड पायाच्या पोटऱ्या दाखवणारं लुगडं नेसत पण त्या लुगड्यावर चोळी मात्र घालत नसत. त्यामुळे त्यांची वक्षस्थळं खोचलेल्या पदराआडून देखील उभारपणा दर्शवत. अशा त्या शेंद्री फुलासारख्या रसरशीत असलेल्या बायकांच्या वाट्याला कुणी पुरुष, अगदी आमचे किन्ना काकासुद्धा जात नसत. कारण त्यांच्या त्या नाजूक कमरेला वेळा खोचलेला असे. या वेळ्याच्या एका घावात कोणाचीही मान क्षणात तोडण्याची क्षमता त्यांच्या त्या नाजूक मनगटात होती. या अशा बायकांच्या वाटेला कोण जाणार म्हणा. ह्या रामोश्यांच्या चोळी न घातलेल्या बायकांकडे डोळे वर करून पाहायचं म्हणजे आता बोला. वास्तविक ही रामोशी जात भिल्ल आणि कातकरी मिश्रित होती. या बायकांच्या हातात किंवा कमरेला वेळा असला तरी त्या बायकांच्या आपापसातील माणसाकडे त्यांच्याही काही नाजूक भानगडी असायच्या. तरी परक्या कोणी पुरुषांनी त्यांच्याकडे बघितलं की संपलं. आता या जातीवर तसा चटकन विश्वास ठेवता येत नसला तरी आपल्याला भाकरी देणाऱ्या वाड्याशी ते फार इमानी असत. मात्र इतर शेतकऱ्यांच्या परिसरातनं कधी संधी मिळाली की ते उचलेगिरी करत. तेव्हा शेतकरी देखील या थोड्याशा उचलेगिरीकडे दुर्लक्ष करत असत. त्यांचं म्हणणं असं की कुत्र्यापुढे गाडगं उघडं ठेवलं तर ते तोंड घालणारच ना. तरी सर्वात मुख्य कारण म्हणजे या जातीशी वैर करणं कोणालाही परवडण्यासारखं नव्हतं. आमच्या काष्टा रामोश्याचे मुलगे कुल्लू आणि किर्रय्या आमच्या तंबाखूच्या शेतात काम करत तर बाकीचे रामोशी आमच्या इतर शेतात खपत असत. आता वृद्ध काष्टा रामोशी आपल्या नातवंडांना खेळवीत आपल्या झोपडीत असे. फक्त माझ्या आजीनं कधी बोलवलं की तो आमच्या वाड्यात हजर व्हायचा.
कधी आमच्या या रामोशांना एखादं रानडुक्कर पिलासह करवंदीच्या जाळीत सापडलं की ते लगेच लंगड्या किन्ना काकाकडे दारूसाठी पैसे मागायला जात असत. त्यावेळी आमचे लंगडे किन्ना काका त्यांना मुद्दाम ओरडून म्हणायचे, अरे शेणच्यांनो, तुम्ही त्या सातमाईच्या खोताचं शेण खाता आणि दारूसाठी माझ्या वाड्यासमोर उभे राहता. जा त्या सातमाईच्या आजीकडे जा, दारूसाठी पैसे मागा. तसे ते रामोशी आपले पानाने रंगलेले किडके दात दाखवत हसत आणि हात जोडून हळूच म्हणत, मालकानो, सातमाईच्या आजीकडं दारूपाई पैका मागितला तर आजी आमच्या कंबरड्यात फावडा हाणेल, हे तुम्हासनी चांगलं ठाव आहे. तेव्हा तुम्हीच आमचं काय ते बघा आणि 10-12 भाकऱ्या आणि थोडासा कांदा द्या मायबाप. आणि हे लंगड्या किन्ना काकांना सांगताना त्या रामोशांनी अगोदरच आमच्या रामदास काकांकडनं दारूसाठी घेतलेले पैसे त्यांच्या कनवटीला असत. आता हे काही त्यावेळी लंगड्या किन्ना काकांना माहीत नसे. आमचे वस्ताद लंगड्या किन्ना काकासुद्धा त्या रामोशांना मालकाच्या रुबाबात दारूसाठी पैसे, 10-12 भाकऱ्या, कांदे, कोरड्यास देताना त्या डुकराची एक तंगडी मागायला विसरायचे नाहीत. आणि तशी ती डुकराची तंगडी त्यांच्या वाड्यात आली की लंगड्या किन्ना काका आपली आय, गंगी, दुमी आणि आपल्या कावत्या मावत्याबरोबर त्या तंगडीचं कोरड्यास करून भाकरीबरोबर पोटभर हाणीत. या रामोशांचीही अशी लंगड्या किन्ना काकांना त्या रानडुकराची तंगडी देऊन दारूसाठी पैसे मागण्यासाठी गोम होती. आता या रामोशांना डुकरं गावली आहेत हे समजताच लंगड्या किन्ना काकांचा डुकराच्या तंगडीसाठी सांगावा येणार हे त्या रामोशांना अगोदरच माहिती असे. तेव्हा आपल्या शेजारी राहणाऱ्या गब्बर लंगड्या किन्ना काकांना ते गरीब रामोशी नाही कसं म्हणणार. म्हणून त्यांचा सांगावा येण्यापूर्वीच ते त्यांच्या अंगणात दारू, भाकरी आणि कांद्यासाठी जाऊन उभे राहत आणि त्या मोबदल्यात ते लंगड्या किन्ना काकांना एक तंगडी फुकट द्यायची. तर अशा प्रकारे दारू आणि भाकऱ्या घेऊन देत आणि आपला हिशोब बरोबर पुरा करत. त्यांनाही माहिती असेल की एकदा या बेरकी माणसाच्या हातात त्या डुकराची तंगडी गावली की नंतर ते त्यांना त्याच्या अंगणात सुद्धा उभे करणार नाहीत. मग दारूच्या बाटलीच्या पैशांची गोष्ट दूर राहिली. आमच्या लंगड्या किन्ना काकांच्या वाड्यात डुकराचं मांस खाल्लं जाई, परंतु आमच्या खोतांच्या वाड्यात किंवा वरच्या आळीत कुणी ते मांस खात नसत. तसं आमच्या लंगड्या किन्ना काकांना कुठलंही मांस आणि कुठलीही बाई चालत असे म्हणा. हे आमच्या खोतांचे रामोशी आपल्या स्वतःच्या शेतातली एखादी लहानशी देखील गोष्ट जपून ठेवत, पण बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतातलं धान्य त्यांच्या रामोशांची नजर चुकवून उचलीत आणि त्याबद्दल जर कोणी त्यांना काही बोललं तर लगेच म्हणत, मायबाप मालकानो, आपल्याच घरामध्ये कोणी चोरते काय? अहो, आम्ही कुणाचे रामोशी असलो तर आम्ही तुमचे पण रामोशी आहे आणि आम्हाला पाहिजे ते आम्ही मागून खायचा ते आम्हासनी ठाव आहे. ह्याबरोबर तो बोलणारा माणूस एकदम चुप्प होऊन जायचा. मनात म्हणायचा, करा बाबांनो, माझ्या शेतात चोरी करा, यापुढे तुम्हाला काही बोलणार नाही, पण तुमच्याबरोबर माझं वैर नको. परंतु कधी असं देखील होत असे की कधी शेजारच्या गावातली एखादी चोरीची तक्रार पोलीस स्टेशनवर कोणी केली की शिरगुप्पीच्या पोलिसांची जीप सरळ आमच्या रामोशांच्या वाडीत येऊन थांबायची. लगेच त्या रामोशांच्या झोपड्यांची झडती घेऊन ते 1-2 रामोशांना किंवा कुलू किरैयाला घेऊन जात. तसंच किन्ना काकांच्या रामोशी वाडीत जाऊन तिथूनही 2-3 रामोशांना उचलून नंतरच ती पोलिसांची जीप पोलीस स्टेशनवर जायची. किन्ना काकांचं एक स्पष्ट मत होतं की जर त्यांच्या रामोशी वाडीतील कोणाला पोलिसांनी जीपमध्ये चोरीच्या कारणावरनं कोंबून नेलं तर त्या गोष्टीशी त्यांचा अजिबात संबंध नसे. तरी जर कोणी त्यांचा रामोशी त्यावेळी त्यांची मदत मागायला आला तर ते सरळ त्याला सुनवीत, मी तुम्हाला काम करण्यासाठी ठेवलंय, तुमची लफडी निस्तरण्यासाठी नाही. आता आमचे हे किन्ना काका असं का करायचे हे त्यांचं त्यांना माहिती. कदाचित त्या रामोशांना सोडवण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनवर जावं लागलं तर पोलिसांच्या हातावर चिरीमिरी ठेवावी लागेल. त्यापेक्षा स्वतःचं मूत पिऊन कातडी घट्ट झालेल्या त्या रामोशांनी 2-3 दिवस पोलीस कस्टडीत 4-5 काठीचे तडाखे खाल्ले तर काही बिघडत नाही, असा त्यांचा साधा सरळ हिशोब असावा.
कधी रामोशांना असं नेलं की आमचा काष्टा रामोशी आपली काठी हातात घेऊन, डोकीला मुंडासं बांधून, धुतलेले कपडे घालून, आपली मान डुगडुगीत आमच्या वाड्याकडे धावत माझ्या आजीजवळ येऊन म्हणायचा, "अंबाय, माझ्या कुलू किरयाला परत आण आणि 2 रामोशांना आणि किन्नाच्या 4 रामोशांना पोलिसांनी पकडून नेलाय, पण त्यांनी काय पण केला नाही. आंबा आहे, आता पोलीस माझ्या पोरांना लाथा मारून शान हाणणार, आता तूच काय त्यो कर." आणि नंतर आजीच्या सांगण्यावरनं रामदास काका माझ्या बाबांसह त्या पोलीस स्टेशनवर जाऊन त्या पोलिसाच्या हातावर काही चिरीमिरी ठेवून ते कुलू आणि किरय्याबरोबर असलेल्या इतर रामोशांना देखील सोडवून आणत. त्यावेळी रामदास काका त्यांना शिव्या घालत म्हणत, "हे बघा, मला माहिती आहे, कोणी उगाच तुमच्या नावाची तक्रार पोलिसांकडे करणार नाही. ते चोरीचं काम तुमचंच आहे. ती 4 मेंढरं आणि 8 कोंबड्या कुठल्या डोंगराच्या कपारीत तुम्ही लपून ठेवले? हे बघा, यापुढे जर तुम्हाला पोलिसांनी नेलं तर मी लंगड्या किन्नासारखा तुमचं तुम्ही बघा असं म्हणून हात वर करून मोकळा होईन, समजलं?" आणि आमचे काका त्या सर्वांना रागानं सांगत असताना ते सर्वजण अगदी हात जोडून माना खाली घालून उभे असत. आणि काका त्यांना आता निघा असं म्हणाले की ते त्यांच्या आणि आजीच्या पाया पडून जात. माझी आजी तेव्हा माझ्या बाबांना आणि काकांना म्हणायची, "अरे पोरांनो, ती रामोशी जात रानपाखराची जात आहे, ती कधी सुधारायची नाही. अरे बामणाला जशी देवपूजेची सवय असते तशी या रामोशांना लहानपणापासून चोरीची सवय आहे." तसे रामदास काका देखील वैतागून म्हणत, "आहे, तू त्या काष्टाला नीट समज दे, म्हणावं आपल्या पोरांकडे नीट लक्ष ठेव. दरवेळी आपल्याला यांच्यामुळे उगाच फुकटचे पैसे पोलिसांना चारावे लागतात. त्यात तो लंगडा किन्ने स्वतःला तोशीच लावून घेत नाही." आता आमच्याच रामोशांबरोबर इतर रामोशेही चोरी करायला त्यांचा हातभार लावतात, कारण त्यांना माहिती आहे की सातमाईंचा वाडा त्यांना सोडवून आणणार. माझी आजी वाकळीला टाके घालत म्हणायची, "अरे रामदास, अरे लेकरा, कुत्र्याचं शेपूट वाकडं असलं तर ते नळीत घालून का सरळ होणार आहे? अरे पोरा, त्यांचं रक्तच ते चोरामाऱ्या करण्याचं, ते तसेच राहणार. पण रामदासा, काही झालं तरी ते आपले रामोशी आहेत, आपणच त्यांना सांभाळायला पाहिजे का नको?" त्यावेळी आमचे रामदास काकाही अभावितपणे आपली मान हलवत असत. आता आमच्या रामदास काकांनी कितीही त्रागा केला तरी दरवर्षी त्यांना आणि आमच्या बाबांना या रामोशांना पोलीस स्टेशनवर जाऊन सोडवून आणावं लागत असे. शेजारच्या गावातली ही एक चोरीची गोष्ट सोडली तर गावच्या ह्या रामोशांचा कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला आणि आमच्या मांजरी वाडीला नव्हता. ते रामोशी आम्हाला धरून होते आणि आम्हीसुद्धा त्यांना धरून होतो. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. या पुढचं प्रकरण उद्याचं प्रकरण आहे लंगड्या किन्ना काका आणि त्यांचं कुटुंब. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.